पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. हे बघा माऊली आणि माऊलीची मम्मा काय करत आहे. तर इकडे आज शाळेमध्ये माऊलीच बनून जायचं होतं. आषाढी निमित्त शाळेमध्ये प्रोग्राम होता आणि त्यासाठी त्याला नटून पाठवायचं होतं. छान असं वारकरीचं लुक करून त्याला पाठवायचं होतं. त्यामुळे माऊलीला मी सकाळी लवकर उठवलं आणि त्याची आवरायची तयारी सुरू झाली. काही केलं मला टिक्का काही त्याचं जमेनच. मग त्याचे पप्पा म्हटले थांब मीच प्रयत्न करतो, मला जमेल. आणि खरोखर अगदी त्याच्या पप्पाने खूप असं सुंदर त्याला तो वारकऱ्यांचा टिक्का लावला. त्याच्यासाठी माझ्याकडे घरात जे सामान होतं मंदिरामध्ये पूजेच्या तेच मी सगळं वापरलं. अष्टगंधानी घरामध्ये आपला बुक्का असतो ते. तर हे बघा माऊली कसा छान बसला आहे आणि त्यालासुद्धा ते खूप इंटरेस्टिंग वाटत होतं. त्याचे पप्पा त्याला तयार करत होते आणि ते सगळं काही त्याला छान वाटत होतं. त्याला झोपसुद्धा येत होती. बघा इकडे कशी झोप येते आहे त्याला, पण तो आवरण्याच्या नादामध्ये सगळं विसरून चाललं आहे. हे बघा कानामागे कानाच्या शेजारी म्हणजेच डोळ्यांच्या इथे पण त्याला छान टिक्के दिले, कपाळावर दिले. आणि महाराज बघा छान असं नाही का आळस देत आहेत. चक्क वारकऱ्यांना आळस आलं आहे बघा. तर इकडे मी त्याला धोती आणली होती, धोती घातली मी त्याला. खूप गडगड होत होती सगळी, कारण आवरून पटकन पाठवायचं होतं, उशीर होत होता शाळेला. या गडबडीमध्ये पटपट त्याचीसुद्धा गडबडच होत होती. इकडे बघा त्याचं वरचं आवरेपर्यंत धोतर खाली निघून गेलं. तुमचं पण असंच होतं का हो मुलांना गडबडीत आवरताना? माझ्या बाबतीत तो खूप वेळा असं घडतं. त्याला पण हसायला आलं ते सगळं काही बघून. तर इकडे बघा रेडीमेड धोती आहे. धोती मला नेसवता पण येते, पण खूप वेळ जातो त्याच्यासाठी, म्हणून मी रेडीमेड आणली. कारण श्रद्धेलासुद्धा मला त्याच्या आधी आवरून पाठवायचं होतं. इकडे बघा शाळेमध्ये आता प्रत्येकाच्या स्कूलमध्ये हे सगळं काही सुरू आहे. कोणाला काल बनवून बोलवलं होतं, कोणाला आज, कोणाला उद्या, असं 3 दिवस हे चालतं. कारण रविवारी आषाढी एकादशी आहे. हे बघा मस्त असं मी त्याला छान रेडी केलं. हे बघा आपले वारकरी माऊली रेडी झाले आणि मला खरंच पांडुरंगाने खूप मोठा आशीर्वाद दिला आहे. माझ्या खूप मोठी कृपादृष्टी केली आहे की माझ्या माऊलीचं म्हणजे माझ्या मुलाचं नाव माऊलीच आहे. कारण त्याचं कारण हे आहे की तो मला आषाढी एकादशी दिवशी झालेला आहे, म्हणून त्याला आम्ही प्रेमाने माऊलीच बोलतो आणि त्याला माऊलीच नाव आम्ही दिलं. तर इकडे बघा माऊली शब्द हा बोलायला पण छान वाटतो आणि तो आषाढी एकादशीलाच मला माऊलीने इतका छान कृपाप्रसाद दिला आहे, म्हणजेच पांडुरंगाने, म्हणून आम्ही त्याला माऊली असंच बोलतो. हे बघा त्याला ते जे आणलं होतं उपरणं गमजा तो पण टाकला. त्याचे पप्पा म्हणले माळातून नको वरतून घे तुळसमाळ. मी नंतर ती वरतून घेतली मी तुळसमाळ. हे बघा वारकरी तर थकलेत आमचे खूप. एवढी सवय नसते ना मुलांना एवढं घालण्याची, त्यामुळे थोडासा तो नर्वस होता आहे बघा. झोप झाली नव्हती, लवकर शाळेत बोलवलं होतं म्हणून त्याला मला अर्धवट झोपेतूनच उठवावं लागलं, लवकर रेडी करायला लागलं. ते बघा काहीतरी बडबड त्याची चालू होती सतत. अगं मम्मी अजून काय करणार आहे तू, असं बोलत होतं तो. हे बघा धोतरचं काय करतोय, गाणं म्हणतोय बघा तो. अरे दमला बिचारा वारकरी आमचा. तो बघा आता नंतर इतकं छान आपण मुलांना जेव्हा तयार करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं ना की फोटोशूट केला पाहिजे बाबा. मग आम्हीसुद्धा त्याला फोटोशूट करणार होतो. तर इकडे बघा त्याचं जे आहे गळ्यातलं उपरणं त्याला मी असं छान पिन लावून पॅक केलं की जेणेकरून त्याला नाही का व्यवस्थित ते कॅरी करता येईल. नाहीतर त्याला ते कडेला आलं तर मग त्याला तेच आवरत बसायला लागेल. त्याचा डान्स पण होता ना स्कूलमध्ये. हे बघा म्हणून मी काय केलं, दिसायला नको म्हणून त्याला मी आतून अशी छान पिन लावली. सेफ्टी पिन असते ना आपली ती लावली मी. इकडं बघा माळेबरोबर खेळणं सुरू होतं त्याचं. आत्ता तो बघा चेहऱ्यावर तुम्हाला त्याच्या ग्लो दिसतोय, आनंद दिसतोय. आता त्याला छान वाटलं आहे बघा. इकडे बघा कसा कमरेवर हात ठेवून उभा राहतो. आता आम्ही काहीच त्याला बोललो नव्हतो तो हात ठेव माऊली, असं कर तसं कर, पण त्याला ते आवडत होतं, त्याने आपला ठेवला हात. इकडे बघा मस्त आम्ही कंगी वगैरे केली. वारकरी म्हटलं आता नाही का टकाटक ते गेलं पाहिजे ना. हे बघा छान असा उभा होता, अजिबात त्रास दिला नाही मला त्याने आवरताना. मला तर वाटलं की तो आवरून देतो का नाही, कारण त्याला असं एवढं काही घालायची कधी सवयच नाही ना. हेवी त्याने अजूनपर्यंत काही घातलेलंच नाही आहे. हे बघा टोपी पण आणली होती आम्ही त्याला, कारण टोपीशिवाय वारकरी पूर्ण होऊ शकत नाही.
आपल्या संस्कृतीचं लेणंच म्हणजे टोपी आहे. हे बघा कसा वाटला माझा छोटा माऊली तुम्हाला, छोटा वारकरी. बघा कसा दिसतोय, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आपला छोटा वारकरी माऊली कसा दिसतोय, तुम्हाला कसा वाटतोय तो, कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आवडला का तुम्हाला हा वारकरी? त्याच्यासाठी लाईक शेअर नक्की करा. हे बघा मस्त टाळ वगैरे वाजवून तो मस्त त्याचा नाही का वारकरी टाळ. चला तर मित्रांनो, मग व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला मनीषा कॉर्नरला सबस्क्राईब नक्की करा. बाय.